नमस्कार। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवलेला आहे शीरखुर्मा। रमजान ईद येतोय, तर रमजान ईद म्हणलं की आपल्याला शीरखुर्म्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। ईद मुबारक। 1 लिटर दूध फुल क्रीम ठेवायचं आपल्याला तापण्यासाठी। त्याला थोडंसं आटवून घ्यायचं। त्याला सारखं हलवत राहायचं, खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची। रमजान ईदचा आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। दूध उकळलेलं आहे, त्याला ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते। आता आपण दुसऱ्या गॅसवरती मी दूध ठेवणार आहे आणि आपण आता हे सामान पाहूया। शेवया, किसमिस, काजू, बदाम मी भिजून घेतलेले आहेत 3-4 तास। पिस्ते आणि खारीक घेतलेली आहे, वाळलेली खारीक बारीक करून घेतलेली आहे। हे ओले बदाम अशा आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे। अशा प्रकारे कापून घ्यायचे आपल्याला। तिथून नको, कापून झालेले आहेत। आता आपण शेवया भाजून घेणार आहोत। जास्त नाही भाजायच्या, पण थोड्याशा भाजून घ्यायच्या। मस्त भाजून झालेले आहेत। आता काढून घ्यायचे आहेत आपल्याला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। हे भाजून झालेले आहे शेवया। आता आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे रोस्ट करून घ्यायचे, जास्त नाही। हे किसमिस घातलेले आहेत, पिस्ते, खारीक आणि बदाम। आपण खजूर पण वापरू शकतो, पण खारीक छान लागते। हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे रोस्ट करायचे, जास्त नाही करपवायचे। परत तूप घातलेलं 1 चमचा। मस्त परतलेलं आहे व्यवस्थित, जास्त नाही रोस्ट करायचे। त्यामध्ये आता आपण ते आटवलेलं दूध घालायचे। मस्त काळी खारीक आहे, त्यामुळे काळपट कलर दिसतोय। खजूरपेक्षा खारीक छान लागते। मिक्स करून घ्यायचे आपल्याला। त्यामध्ये आता केशरच्या 10-12 काड्या घातलेल्या आहेत आणि चवीपुरती साखर घालायची। तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने कमी जास्त घालू शकता साखर। मी 1 वाटी घातलेली आहे, छोटी वाटी आहे। वेलची पूड घालायची। माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर उकळी आलेली आहे, आपल्याला शेवया घालायच्यात। पहिले आम्ही आमच्या मैत्रिणीकडे शीरखुर्मा खाण्यासाठी जायचो। खूप भारी वाटायचे त्यावेळेला।
मस्त झालेली आहे. टेक्स्चर पाहू शकता. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी मस्त झालेली आहे. आता तयार आहे आपला शीरखुर्मा. पाहू शकता किती जबरदस्त दिसतंय. वा, सर्व करण्यासाठी तयार आहे. आता बाउलमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे मी. मस्त. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वा, काय छान दिसते. मस्त. चला तर मग भेटूया आपल्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा आणि खात राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.